म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संघटना ज्या कामगार संघटना आहेत त्यामधल्या संघटना आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मी बाबा कदम या ठिकाणी कार्यरत आहे। मुंबई महानगरपालिकेचे जी हॉस्पिटल सेवा आहे, आरोग्य सेवा आहे, ही आरोग्य सेवा ही मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डामधलं आपण हॉस्पिटल बघत असू, वार्डाचे दवाखाने बघत असू, वार्डामध्ये असणाऱ्या इतर हेल्थ पोस्ट वगैरे जे काय असेल हे सगळं पाहत असताना मुंबईची सेवा खऱ्या अर्थानं आरोग्य सेवा करणारे हे जे आमचे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी नेहमीच काही ना काही कारणामुळे हे अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे बाजूला पडलेले आहेत की त्यांना कोणी वाली नाही आहे, त्यांना कोणी आधार नाही आहे, अशा पद्धतीचं एक वातावरण या मुंबई शहरामध्ये तयार झालेलं आहे। कारण त्यांनीच लोकांचं आरोग्य सांभाळायचं। मुंबई महानगरपालिकेच्या सेवा देत असताना या ठिकाणी जे लोकसंख्या आहे, हे मुंबईची लोकसंख्या जशी वाढत चालली आहे, जवळजवळ 1.25 कोटीवर आपण आहोत। आणि अशा परिस्थितीमध्ये जे त्या ठिकाणच्या सुविधा आरोग्य सेविकांना मिळायला पाहिजेत, आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजेत, आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या आमचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत। आणि वर्षानुवर्षीची बोंब आहे, म्हणजे आजचं नवीनच आहे अशातला भाग नाही। परंतु आत्ता गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेत निवडणूक झालेली नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी कोणी वाली नाही आहे, ना महापौर आहे, ना स्टँडिंग कमिटी आहे, ना कोणी नगरसेवक आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाला जे मनाला वाटेल त्या पद्धतीनं मुंबईच्या नागरिकांना छळण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रशासन करतं आहे। आणि त्याला कारणीभूत हे जे काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, हे काही अधिकारी हे आरोग्य सेवेकडे लक्षच देत नाहीत। फक्त या ठिकाणी असणारी हॉस्पिटल्स, ही मोठे हॉस्पिटल्स, मोठे दवाखाने ते तोडून नव्याने काय बांधता येईल का, नव्याने इमारती उभ्या करता येतील का, टोलेजंग इमारती या ठिकाणी हॉस्पिटलच्या बांधायच्या आणि त्या PPP नावाखाली या ठिकाणी खाजगीकरण त्याचं करायचं, अशा पद्धतीच्या फायली नाचवणारे हे सगळे अधिकारी आपल्या कामगार कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत। आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला ते फार मोठं दुःख आहे। आज कामगार कर्मचारी प्रत्येक खात्यामधला आज या ठिकाणी तो नाराज झालेला आहे। कारण आम्ही एवढी सेवा करतो आहे, आम्ही आरोग्य खात्यामध्ये काम करत असताना आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या जर मिळत नसतील तर मग हे प्रशासन काय करतं आहे। आणि ह्या प्रशासनाला आज अशा पद्धतीचा कोणाचाही वचक राहिला नसल्यामुळे आज प्रशासन अशा पद्धतीनं वागतं आहे। आज तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर या ठिकाणी आमचा प्लाझ्मा सेंटर आहे KM हॉस्पिटलमध्ये गेले अनेक वर्ष प्लाझ्मा सेंटर आहे आणि हे प्लाझ्मा सेंटर 35 वर्ष आज खऱ्या अर्थानं तिथले कामगार कर्मचारी हे रक्तदानाच्या संदर्भात असणारे जे काही काम असतील ती त्या ठिकाणी करतायत। आणि प्लाझ्मा हे तुम्हाला माहिती आहे की किती कॉस्टली असतं, तरी पण आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे। आणि तो प्लाझ्मा तयार करत असताना त्या ठिकाणच्या कामगार कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी आपण त्यांना बोनस दिला, पण यावर्षी बोनसच दिला नाही। गेल्या वर्षी बोनसची फाईलच आमच्या अधिकाऱ्यांनी गायब करून टाकली, यावर्षी बोनसचं नाव नाही। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे आमचे जे क्षयरोग नियंत्रक आहेत, जे TB सेंटर आमचं, त्या TB सेंटरमध्ये घरोघरी जाऊन जे क्षयरोग निर्मूलन करणारे जे कामगार आहेत त्या कामगारांनासुद्धा आम्ही आयुक्त चहल साहेब असताना आम्ही त्यांना 5,000 रुपये त्यांना भाऊबीज भेट म्हणून आयुक्तांनी जाहीर केली आणि दिली। पण आत्ता ह्या प्रशासनाने गेल्या वर्षापासून ती फाईलच गायब करून टाकली आणि ते 5,000 रुपये त्यांचे गेलेच आणि ह्या वर्षीसुद्धा त्यांना काही मिळालं नाही। अशाच पद्धतीचे आमचे दुसरे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा तीच परिस्थिती आहे। आता आपल्याकडे जवळजवळ 1,000-1,200 जी मुलं आहेत ही घरोघरी जाऊन सगळं तुमचं मलेरिया असेल, तुमच्या बाकीच्या काही रोग असतील ते सगळे हे करत असतात। आणि मग अशा पद्धतीनं काम करणारे ही जी सगळी मुलं आहेत, या मुलांना जर आपण वेळेवर पगार देऊ शकलो नाही, वेळेवर त्यांना 3-3 महिने 4-4 महिने पगार मिळत नाही, त्यांना मुलींना आमच्या बाळंतपणाच्या ज्या रजा आहेत त्या रजा मिळत नाहीत, आम्हाला
आमच्या कामगार कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी असणारे जे काय बाकीच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाहीत आणि मग अशा पद्धतीनं काम करत असताना खऱ्या अर्थानं लोक नाराज आहेत आणि कामगार आमचे नाराज एवढे आहेत की खरोखरच म्हणजे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आता आलेले आमचे हे या ठिकाणी आपण बघतात ही जी मुलं आहेत ही गेली अनेक वर्ष काम करत आहेत. 16-16, 17-17 वर्ष काम करायचं आणि ते काम करत असताना त्यांना मामूली पगार म्हणजे ते पगार त्यांचा कमाल वेतन नाही, किमान वेतन नाही, म्हणजे त्यांच्या मनाला येईल त्या पद्धतीनं त्या ठेकेदारांनी पगार द्यायचा. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कामं करून घेतली जातात आणि महत्त्वाची कामं आहेत. असं नाही की ती महत्त्वाची जी कामं आहेत ती महत्त्वाची कामंसुद्धा या ठिकाणी होत नाहीत आणि मग कामगार कर्मचारी आमचे नाराज आहेत. या ठिकाणी ही जी एक नवीन मुलं आहेत कुठली हां DST ते कॉन्ट्रॅक्टमधली ही मुलं आज गेली कित्येक वर्ष 16-16, 17-17 वर्ष काम करत आहेत. या मुलांना 15-16 हजार रुपये पगार दिला जातो आणि तो 15-16 हजार मध्ये आज त्यांचं काय होतं आहे, कसंच त्यांनी संसार उभा करायचा, चालवायचा आणि मग त्याला कोणी वालीच नाही. 16-17 हजार पगारामध्ये त्यांना कोणी वालीच नाही आणि तो पगार देत असताना त्यांना आपण आयुक्तांकडे विनंती केली यावेळेला की आयुक्त महाशय त्यांना काहीतरी आपण बोनस वगैरे काहीतरी द्या. तो बोनस दिला गेला नाही. बोनस त्यांचा यावेळेला मिळत नाही आहे. तशाच पद्धतीचं आपल्याकडे आमची मागणी आहे. आमच्या कामगार कर्मचाऱ्यांना जसं तुम्ही बाकीच्या लोकांना देता, साफसफाई खात्यामधल्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांना तुम्ही बोनस देता, सफाई कामगारांच्या लोकांना त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांना तुम्ही बोनस देता, जे या ठिकाणी असणारे शाळेमधले शिपाई असतील आणखी कोण असतील ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांना तुम्ही बोनस देता. मग बोनस दिलेला बोनस तुम्ही काढण्याची प्रथा कुठली आहे? तुम्ही दिला, एकदा तुम्ही जाहीर केला, दिला, मग दिल्यानंतर तो बोनस तुम्ही काढून कसा घेता? आज आपल्याकडे आणखीन 1-2 असे हे आहेत की त्यांना दिलेला बोनस या ठिकाणी काढून घेतलेला आहे. बहुउद्देशीय कामगार आहेत. आपल्याला माहिती असेल की बहुउद्देशीय कामगार याचा अर्थ प्रत्येक 2-3 जे हॉस्पिटल्स आमची KM हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, आमचं नायर हॉस्पिटल, त्या ठिकाणी कूपर हॉस्पिटल, इथे बहुउद्देशीय कामगार आहेत. ते त्या कामगार कर्मचाऱ्यांकडून ती कामं करून घेतली जातात. त्यांना ठीक आहे, त्यांचा पगार जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं तुम्ही देत असाल, परंतु त्यांना गेल्या वर्षी बोनस दिला, गेल्या वर्षी तुम्ही त्याला 5,000 रुपये दिलेत, यावर्षी काढून घेतला, गेल्या वर्षी तुम्ही त्यांचा बोनस काढून घेतला. म्हणजे अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे आणि म्हणून एक जो राग आहे कामगार कर्मचाऱ्यांचा की आम्ही सेवा देतो आहे, आम्ही सगळं तुमच्यासाठी सगळं मुंबई शहरासाठी करतो आहे. आयुक्त आमचे नेहमी सांगतात की TB मुक्त मुंबई झाली पाहिजे. TB मुक्त मुंबई करायची असेल तर ते कोणी करायची? या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की TB मुक्त महाराष्ट्र राज्य झालं पाहिजे. देशाचे पंतप्रधान सांगतात की TB मुक्त देश झाला पाहिजे. भारत देश, हिंदुस्थानमध्ये TB असता कामा नये. मग हे करायचं कोणी? आणि हे जे मुलं करणारे आहेत, हे जे कामगार काम करणारे आहेत, TB मुक्त करणारे, रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून जे कामं करतात, त्यांना जर आपण वेळेवर पगार देऊ शकत नसेल, वेळेवर त्यांना बोनस देऊ शकत नाही, वेळेवर त्यांच्या काही गरजा आहेत त्या आपण भागवू शकत नसेल, तर मग हे आरोग्य खातं या आरोग्य याच्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि भ्रष्टाचार थांबवला तरच हे आरोग्य खातं सुधरेल. त्याच्यामध्ये असणारे जे काही अधिकारी आहेत हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि हे भ्रष्ट अधिकारी यांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबई शहराचं जे आयुष्यमान आहे, मुंबई शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं हे सुधारेल आणि आमच्या कामगार कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल. आज आमची म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कामगारांची मीटिंग लावली होती. आज विशेष आम्हाला आयुक्तांना आणि मुंबईकरांना सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिकेचे जे आरोग्य विभाग आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, जे आपलं जे ग्राउंडला काम करणारे कर्मचारी आहे, 1200 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहेत, जे विविध ठिकाणी डॉक्टर्स आहेत, परिचारिका आहेत, परिसेविका आहेत, डेटा ऑपरेटर आहेत, हमाल आहे, अटेंडर आहे, असिस्टंट आहेत, टेक्निशियन आहेत, हे सर्व कंत्राटीमध्ये कमी पगारामध्ये काम करत आहेत. गेली 10 वर्ष मुंबई महानगरपालिकेने एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचं राज्य
शहरी आरोग्य अभियानमध्ये काम करणारे लोक महाराष्ट्रात कुठेही कॉन्ट्रॅक्ट नाही, पण या महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। या कॉन्ट्रॅक्टमुळे आज कामगार कर्मचाऱ्यांचं वेतनवाढ मिळाली नाही। 16,000 15,000 परिचारिका पगार घेते, टेक्निशियन 15,000 16,000 पगार घेतो आहे, आणि त्याचप्रमाणे महापालिकेचा कर्मचारी त्याच्या तिप्पट पगार घेतो आहे। कमी पगारामध्ये, कमी वेतनामध्ये मुंबईच्या जनतेची सेवा करताना जो आज तुम्हाला मुंबई रोगमुक्त किंवा रोग कंट्रोल करणारी जी संस्था आहे, या महानगरपालिकेचे ग्राउंडला जे काम करतात, घरी जाऊन तुम्हाला कुटुंबाचं जे आहे कुटुंबाचं लसीकरण आहे, आपण पूर्ण लसीकरण मुंबई महापालिका करते, त्यांचं आरोग्य नियंत्रण करते, क्षयरोग नियंत्रण करते। त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका हजारो रुपये कोटी खर्च करतो, पण ज्या काम करणाऱ्या लोकांना कुठल्या सुविधा दिलेल्या नाही आहेत। वेतनवाढ नाही, आता 15% वाढ राज्य सरकारने डिक्लेअर केली, तर ती वेतनवाढ द्यायला आम्ही आरोग्य विभागाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही करा, आमचं काम नाही। अरे मुंबईची जनतेची सेवा करताना कुठलीही अट नाही करता मुंबई शहरातून विरार, वसई, पालघरहून लोक इथे काम करतात, तुटपुंच्या पगारामध्ये काम करतात, तोही वेतन बरोबर मिळत नव्हता। तो युनियनच्या मागणीमुळे आता वेतन मिळाला। बोनस ही मागणी केली होती की आम्हाला बोनस द्या। आता बोनस आयुक्तांना आम्ही सांगितलं, पत्र दिलं, आम्ही DMCना पत्र दिलं आणि कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना काल आम्ही कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की बोनस सर्वांना दिला, तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वांना बोनस दिला। ज्या आरोग्य खात्यामध्ये जे आरोग्य सेविका आहे, हेल्थ व्हिजिटर आरोग्य सेविकांना 14,000 रुपये दिले, आणि त्याच्यावरती जे काम करणारे लोक आहेत म्हणजे परिचारिका आहेत, परिसेविका आहेत, DO आहेत, अटेंडंट आहे, असे हे लोक वरच्या लेवलचे लोक काम करणाऱ्या लोकांना महापालिकेने बोनस दिला नाही। त्याच्यावर पूर्णपणे नाराजी निर्माण झालेली आहे। काल आम्ही DMCना आणि आयुक्तांच्या लोकांना सांगितलं, जर हा बोनस तुम्ही सर्वांना देतात तर आरोग्य खात्याच्या अधिकारी सांगतात की आम्ही बोनस त्यांना आम्ही कळवला होता, पण महापालिकेच्या डिपार्टमेंटने बोनस पास नाही केला। म्हणजे तुम्ही रस्त्याला हजारो कोटी खर्च करता, तुम्ही स्ट्रीट फर्निचरला खर्च करता, पण जे आज आरोग्य खातं महत्त्वाचं आहे ते सर्वसामान्य गरिबांसाठी सेवा देतं। मुंबईच्या जनतेला लोकांना माहीत नसेल किंवा काही लोकांना, पण आज जे कंट्रोल करणारे लोक आहेत दिवस रात्र सेवा करतात। काल आमची लोक गेली हप्ताभर लसीकरण चालू आहे, जे पोलिओ आपण मुक्त केला ते लसीकरण करणारे अधिकारी रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत काम करत, बरोबर ना। मग एवढं काम करत असताना, जनतेची सेवा करताना एक तर पगार कमी, त्यांना वेतन कमी, वेतन वाढ मिळत नाही, त्यांना कुठले आता 45 महिला आहेत ते गरोदर झालेल्या आहेत, 32 झाल्या, त्यांना प्रसूती रजा सँक्शन कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे। अजूनही ते कायदेशीर दिलं, कायद्याने कोर्टाने सांगितलं 45 महिलांना तुम्हाला प्रसूती रजा भरपगार दिली पाहिजे, ती दिली नाही। वेतन वाढणं आणि बोनसचा विषय आहे ना, बोनस हा खरं म्हणजे त्यांनी का द्यायला पाहिजे की हे लोकांना पगार कमी आहे, तुम्ही रोडवरच्या सफाई कामगाराला पैसे देतात। काल आम्ही सांगितलं, आता ह्या लोकांनी ठरवलं आहे, जर आमचा जर सोमवार दिवाळीपूर्वी आम्हाला बोनस दिला नाही तर बेमुदत काम, जर आरोग्य बिघडलं, तुम्हाला एक सांगतो काय झालं ना, मग युनियन नेत्याला मेस्मा लावणार। पण जर हे अधिकारी महापालिकेचा पगार घेतात राज्य सरकारचा, हे जर काम करणार नाही तर यांच्यावर कारवाई का नाही? जे IAS अधिकारी इथे बसलेले आहेत मुंबईच्या लोकांशी जीवाशी खेळतात। जर आता युनियननी सांगितलं 3 महिन्यापूर्वी पत्र दिलं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, युनियनचे अध्यक्ष आम्ही पत्र दिलं आहे, माहिती दिली की कशा प्रकारे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून। मग तुम्ही एक बोलायला तर पाहिजे होतं युनियनच्या लोकांना बोलवलं नाही, बाकी युनियनच्या लोकांना बोलून तुम्ही निर्णय घेतात, डायरेक्ट पूर्वी आयुक्त बोलवायचे आणि सांगायचे बाबा तुमचं मत काय, तेवढंही मत नाही। म्हणून ही संपूर्ण नाराजी आहे। जर येणाऱ्या 7 दिवसात जर बोनस दिला नाही आणि वेतनवाढ दिली नाही तर मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आहे ते पूर्णपणे ठप्प होईल। जे खरं लहान मुलांपासून तर जे गरोदर महिला आहेत त्यांची सेवा दररोज केली जाते, लाखो महिलांचे दिवस, तर ते काम जर थांबलं तर त्याला महापालिकेचे आयुक्त, प्रशासन, महापालिका जबाबदार राहणार। आमचे कामगार कारवाई जर कोर्टाला आणि करायची असेल तर ह्या संबंधित अधिकारी जे बसलेत त्यांच्यावर कारवाई झाली अशी आमची मागणी आहे। मी 2019 पासून DS एंटरप्राइजेस BMCच्या अंडर काम करते, पण आमची वेतनवाढ अजून झालेली नाही आहे। 2 महिन्याचा पगार नाही आला आहे, दिवाळी बोनस नाही। आम्ही पोलिओ निर्मूलन त्याचं काम करतो, लसीकरण, लहान मुलांचं जे लसीकरण असतं, गरोदर मातांचं लसीकरण असतं त्या संदर्भात काम करतो, पण आम्हाला त्याच्या संदर्भातल्या कोणत्याही सुविधा दिलेल्या नाही आहेत अजून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव